हा, तर स्वागत आहे सगळ्यांचं. तर आपण आता उर्वरित भागाकडे जाणार आहोत आपल्या पाठाच्या. जो आपला पाठ आहे हवा म्हणजे वारे. वारे जो पाचवा पाठ आहे आपला, आणि वी आर गोइंग फॉर दी नेक्स्ट द रिमेनिंग पार्ट ऑफ दी विंड, द लेसन नंबर 5 विंड. Okay, and the remaining part we call that cyclone. So what is cyclone? So basically we have seen already and we heard about the Nisarga cyclone that comes to Maharashtra coastal area. ओके, तर लास्ट मंथला आपण जो एक्सपिरियन्स केला होता, मागच्या महिन्यात जो आपण एक्सपिरियन्स केला सायक्लोन, निसर्ग सायक्लोन ज्याला आपण नाव दिलेलं, तर तशाच प्रकारचे सायक्लोन कसे बनतात आणि त्या सायक्लोन बनल्यानंतर त्याला म्हणजे तशा प्रकारे सायक्लोन कसे बनतात, त्यांचं काय कारण आहे, ते आपण सगळं काय या पाठामध्ये बघणार आहोत. आणि त्यासोबतच अजून दुसरे कोणते सायक्लोन आहेत का निसर्गासोबतच, तर ते सुद्धा निसर्गासारखेच, तर ते सुद्धा आपण बघणार आहोत. राईट, सो लेट्स गो and let's begin for that. So आता आपण जाऊया आणि ते वाचूया. ठीक आहे, so let's go. The cyclonic conditions are created when the low pressure area is surrounded by high pressure area, and and in this condition the wind start blowing towards the low pressure area from surrounding high pressure area. So see figure 5.7. So due to the rotation of the earth, the cyclonic winds in the northern hemisphere moves in an anti-clockwise direction, whereas they move the clockwise direction in southern hemisphere. So this is the big characteristic of cyclone. So त्याच्याबद्दल आपण पुन्हा एकदा बनवून घेणार आहोत. So हे जरा आपण जरा रेड मध्ये नोट डाऊन करूया. So this is too much important हे thing, and whereas they move in the clockwise direction in this. Okay, so during the cyclone, the sky is sky is cloudy, wind blows with the high velocity, and it rains heavily. The area affected by the cyclone is limited, and the duration, velocities, and the direction and the places of origin of this wind is unpredictable. So see, this is unpredictable. Okay, and see the images for cyclone obtained by the satellite figure 5.8. So हे बघा, तर आता बेसिकली ते आपल्याला काय सांगतात ते, तर आपण आता एक्सप्लेन करूया. तो ते आपल्याला काय सांगतात, ते असं सांगतात की ज्या वेळेस एका कमी प्रेशर म्हणजे कमी दाबाचा जो पट्टा असतो, तुम्ही पुन्हा एकदा दाखवा या फिगर मध्ये आपण बघूया. तर बघा, ज्या वेळेस कमी दाबाच्या पट्ट्याचा एरिया हा जास्त दाबाच्या पट्ट्याने एरियाने वेखला जातो, परिपूर्ण वेखला जातो, म्हणजे पूर्ण सराउंडेड होऊन जातो, तेव्हा जे हवा वाहतात. ओके, सो बघा या फिगर मधून आपण बघून ते एक्सप्लेन करू शकतो. तेव्हा जे हवा वाहतात ते हवा हाय प्रेशर बेल्ट करून लो प्रेशर बेल्ट कडे येत असतात. बरोबर, आपल्या सगळ्यांना माहिती आहे हवा कशी वाहते, तर हवा ही हाय प्रेशर बेल्ट कडून लो प्रेशर बेल्ट कडे वाहत जाते. तरी वाहताना हे सगळीकडे होते, म्हणजे इथून येते, मग इथून येते, आणि इकडून येते, आणि इकडून येते, म्हणजे चारी भोवताने, म्हणजे चारी दिशेने सगळीकडून आपल्याला हवा येताना दिसते. आणि हवा सगळीकडून येते, आणि त्याच्यासोबतच आपल्याकडे अजून एक कोणतंही कारण असू शकतो, तर ते आहे अर्थची रोटेशन. तर पृथ्वी सुद्धा स्वतःभोवती फिरत आहे. तर पृथ्वी स्वतःभोवती फिरत आहे, यामुळे या हव्यांना, हे जे चारी हवा एकसाथ येतात, त्यांना एक मुवमेंट भेटतो. हे एक लक्षात ठेवा. बघा, जेव्हा आपण चारी दिशेकडून हवा येत जाते एकाच पॉइंटला, जसं इकडे दाखवलं तसं, तर जेव्हा हे बघा इथं लो प्रेशर बेल्ट आहे आणि या ठिकाणी हाय प्रेशर बेल्ट आहे. हाय प्रेशर बेल्ट कडून चारी दिशेने, म्हणजे फ्रॉम ऑल द डायरेक्शन द एअर कम्स टू दी लो प्रेशर बेल्ट. आणि बिकॉज ऑफ अर्थ रोटेशन जे म्हणजे पृथ्वीचा स्वतःभोवताचं परिवलन आपण ज्याला म्हणतो, किंवा बिकॉज ऑफ द अर्थ रोटेशन वी कॅन सी दॅट विंड्स गेट मुवमेंट. आणि त्यामुळेच अर्थच्या रोटेशनमुळे हे जे हवा आहेत त्यांना एक मुवमेंट भेटतो, त्यांना एक चालना भेटते. आणि मग चालना कशी भेटते, तर चालना अशा प्रकारे भेटते की नॉर्थन हेमिस्फिअरला, म्हणजे उत्तर गोलार्धात, ते अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने त्यांना एक डायरेक्शन भेटतो. आणि जर आपण साऊथर्न हेमिस्फिअर म्हणजे दक्षिण गोलार्धाकडे गेलो, तर ते घड्याळाच्या दिशेने ते वाहू लागतात. तर घड्याळ आपली कशी अशी वाहते, बरोबर, घड्याळ आपली फिरताना कशी वाहते, 1 2 3 4 अशा प्रकारे वाहते. आय मीन अशा प्रकारे चालते आपली घड्याळ, 1 2 3 4 5 6 7 अशा प्रकारे. तर त्याला आपण क्लॉकवाईज डायरेक्शन बोलतो. आणि जर आपण 12 11 10 9 8 7 6 5 4 3 2 1 अशा प्रकारे जसं मोजतो, त्याला आपण अँटी क्लॉकवाईज असं म्हणतो. राईट सर,
बघा तर बघा की जेव्हा केव्हा सायक्लॉनिक सिच्युएशन येते, जेव्हा केव्हा अशा प्रकारची सिच्युएशन क्रिएट होते, तेव्हा अर्थच्या रोटेशनमुळे त्या हवांना, त्या विंडला किंवा त्या वाऱ्यांना एक डायरेक्शन भेटतो, एक मुवमेंट भेटते. आणि ती मुवमेंट कशी असते? ती मुवमेंट अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने नॉर्थन हेमिस्फिअर म्हणजे उत्तर गोलार्धात असते आणि क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या दिशेने ते आपल्याला कुठे कुठे आढळून येते? तर ते दक्षिण गोलार्धामध्ये आढळून येते. ओके, तर एक पॉइंट क्लिअर झाला. आता आपण बघूया तर ड्युरिंग द ओके गुड. सो अशा प्रकारचे हालचाली अशा प्रकारे चालना ते आपल्याला दिसते. आणि ड्युरिंग द सायक्लॉन कंडिशन म्हणजे जेव्हा केव्हा पण असा वादळ निर्माण होतो, त्या वादळामध्ये आपल्याला आकाश हा परिपूर्ण ढगाळ दिसतो, म्हणजे क्लाउडी दिसतो. नंतर विंड ब्लोज इन व्हेरी हाय वेलोसिटी. कारण बघा कसं, कारण जो आपण बघतो लो प्रेशर एरिया हा छोटासा आहे, परंतु त्याच्या भोवती हाय प्रेशर एरिया हा कसा आहे बरं, तर तो जास्त आहे आणि त्याच्यातून वारे येणारे सुद्धा जास्त आहे. तर मग ऑब्व्हियसली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हवा ही वेगाने वाहेल त्या ठिकाणी, बरं ना, कारण येणारे लोक हे जास्त, म्हणजे येणारे वारे हे जास्त आहे, बरोबर. त्यामुळे ते जेव्हा येतात तेव्हा ते हाय प्रेशरमध्ये हाय वेलॉसिटी म्हणजे अति स्पीडमध्ये आपल्याला ते दिसतात. आणि ज्या कारणामुळे जेव्हा वादळ निर्माण होतो तेव्हा आपल्याला आकाशे ढगाळ आणि वारा हा खूप जोरात वाहलेला आपल्याला दिसतो. आणि पाऊसही खूप असतो आणि पाऊस सुद्धा आपल्याला खूप जोरात आणि खूप जास्त प्रमाणात आपल्याला त्यावेळेस पाऊस दिसतो. अँड एरिया अफेक्टेड बाय सायक्लॉन इज लिमिटेड. परंतु भले ही कंडिशन अशी येत असेल, परंतु सायक्लोन ज्या ठिकाणी येतो तेवढा तो जो एरिया आहे तो मर्यादित असतो, तो सगळीकडे जात नसतो, तो फक्त तेवढ्याच एरियामध्ये राहतो. जसं आपण बघितलं होतं निसर्ग चक्रीवादळ जास्तीत जास्त करून कुठे इफेक्ट केला, जास्त करून तो सिंधुदुर्ग किंवा आपला मुंबई झाली, कोकण म्हणजे कोकण किनारपट्टीला तो जास्त इफेक्ट केला. परंतु तोच वादळ जसा जसा पुढे गेला म्हणजे कसं की जसं पुणे म्हणावं किंवा नागपूर म्हणावं किंवा या ठिकाणी जेव्हा देत गेला किंवा भारताच्या कोणत्या अन्य ठिकाणी घेत गेला तेव्हा त्याचा जी पॉवर होते ती कमी झाली. म्हणजेच काय, की सायक्लोन इफेक्ट करणारा एरिया हा लिमिटेड असतो, म्हणजे मर्यादित असतो, बरोबर. द ड्युरेशन वेलॉसिटी डायरेक्शन अँड द प्लेस ऑफ ओरिजिन दिस विंड इज अनप्रिडिक्टेबल. तर बघा, अनप्रिडिक्टेबल म्हणजे काय, की त्याचा अंदाज आपण बांधू शकत नाही. तर त्याचा अंदाज आपण अनिश्चित असतो, म्हणजे अनप्रिडिक्टेबल म्हणजे अनिश्चित, त्याचा आपण अंदाज बांधू शकत नाही की सायक्लोन कधी निर्माण होईल किंवा कसा निर्माण होईल आणि निर्माण झाल्यानंतर त्याची स्पीड केवढी असेल आणि स्पीड झाल्यानंतर तो कोणत्या डायरेक्शनने जाईल, तो मुंबईला येईल का तो गुजरातला जाईल का तो आपल्याकडे येईल का दुसरीकडे कुठे जाईल, कोकणकडे जाईल, अशा प्रकारचे काही अंदाज आपण बांधू शकत नाही. कारण जसे जसे वारा वाहेल, कारण पृथ्वी फिरत आहे आणि वारे पण वाहत आहेत, तर वारे काय निश्चित तसेच वाहतात का, की वारे बरोबर एकाच दिशेने वाहतात का, तर याचं उत्तर नाही. तर वारे हे कसे वाहू शकतात, तर त्याच्यामुळे आपण त्याचा प्रेडिक्शन म्हणजे दे आर अनप्रेडिक्टेड, म्हणजे त्याचा आपण अंदाज बांधू शकत नाही, आपण ते अनिश्चित असतात असं आपण बोलू शकतो. आणि या ठिकाणी आपल्याला एक सायक्लॉनिक स्ट्रॉम दाखवलेला आहे, म्हणजे एक आपल्याला वादळ दाखवला आहे जो आपण सॅटेलाइट म्हणून म्हणजे मानवी उपग्रहामधून आपण हा काढलेला फोटो आहे. अशा प्रकारे आपल्याला सायक्लॉन हा वरतून आपल्याला असं दिसतो. तर त्याच्यात आपण बघू शकतो की हा जो छोटासा एरिया जो मधला एरिया आहे तो आहे लो प्रेशर बेल्ट आणि जो आजूबाजूचा जो हा एवढा एरिया आहे तो आहे हाय प्रेशर बेल्ट. ओके, बेल्ट. राईट. सो आणि त्याच्यामुळे बघा इथं तुम्हाला डायरेक्शन व्यवस्थित दिसत असेल की बघा हवा इथं आपल्याला अशी गोल होऊन असे फिरून असे बघा आपल्याला गोल 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 दिसत आहे हवा, अशी गोल फिरून इथं मध्ये परत येते, परत इथून गोल फिरून मध्ये येते, परत इथं गोल फिरून मध्ये येते, तर पुन्हा एकदा असे गोल फिरून मध्ये येते. तर हे आता बघा हे आपल्याला ही कोणती डायरेक्शन आहे, तर हे आपण बघू शकतो अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन आहे, म्हणजेच ही उलटी दिशा आहे, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन आहे, म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने वाहणारी ही दिशा आहे. तर हे कोणत्या गोलार्धामध्ये असेल बरं, कोण सांगू शकतो? जर हे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन आहे तर हा कोणत्या गोलार्धा म्हणजे कोणत्या हेमिस्फिअर मधला हा सायक्लोन असेल बरं? नॉर्थन असेल सर, नॉर्थन. एक्झॅक्टली. तर हा हे बघा नॉर्थन हेमिस्फिअरचा हा डायरेक्शन असू शकतो. आणि जर उलटा असता तर हाच वादळ उलटा म्हणजे
तर तिथून येणारी हवा ही अशी असते तर सदन सर. राईट. तर सदर्न डायरेक्शन मधला, तर हे लक्षात ठेवा की जेव्हा पण अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मधला आपल्याला वादळाचा फोटो दिसला तर आपण ते बोलू शकतो की तो एक नॉर्थर्न म्हणजेच उत्तर गोलार्धातला हा वादळ आहे. अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. ओके. आणि क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या दिशेने. अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन म्हणजे आपण असं म्हणू शकतो म्हणजे उजवीकडून डावीकडे, आणि क्लॉकवाईज म्हणजे डावीकडून उजवीकडे. ठीक आहे. सॉरी, उजवीकडून डावीकडे आपण क्लॉकवाईज बोलू शकतो. थांबा 2 मिनिटं, मी रॉंग होतोय का? डावीकडून उजवीकडे. हा राईट. हे डावीकडून उजवीकडे म्हणजेच क्लॉकवाईज डायरेक्शन, आणि उजवीकडून डायरेक्ट डावीकडे म्हणजे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. ठीक आहे. आता बरोबर बोललो. ओके, गुड. सो आता आपण बघूया आता नेक्स्ट पॉइंट आपल्याला काय दिलेले आहे. ओके, सो लेट्स गो. ओके, सो बघा आता बघूया आता. सो ऑन द वेदर लॅम्प द सेंटर ऑफ अ सायक्लोन इज रिप्रेझेंटेड बाय लेटर एल. अ सायक्लोन सिस्टम मूव्स फ्रॉम वन प्लेस टू अनदर. तर ते आपल्याला काय सांगतात तर सायक्लोन जे आपल्याला इथे बघा, इकडे जर आपण व्यवस्थित बघितला तर त्याचा सेंटर हा एल म्हणून आपल्याला इथे दाखवलेला आहे. तर सायक्लोनचा म्हणजे वादळाचा जो मधला भाग असतो, तो मधला जो बिंदू असतो, केंद्रबिंदू आपण त्याला बोलू शकतो, तो नेहमी एल या अक्षराने निश्चित करतात किंवा दर्शवतात. तर बघा, एल हा अंक आपल्याला इथं, एल हा अक्षर आपल्याला इथं दिसतोय, म्हणजेच हा इथला लोअर पॉइंट म्हणजेच आपण त्याला बोलू शकतो सेंटर पॉइंट, त्याचा आपण बोलू शकतो. ठीक आहे. आणि नेहमी वादळ मोजणारे जे उपग्रह असतात किंवा वादळ घेणारे या आवर्त प्रणाली एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, म्हणजे ते जो सायक्लोन सिस्टम आहे की ते सिस्टम एकाच ठिकाणी राहणार, ती वेगवेगळ्या जागेवर जात असते, आणि अर्वताना चक्रीवादळ असेही म्हणतात. ठीक आहे. आता हा एक पॉइंट झाला. आता आपण बघूया पुढचा, दॅट वी कॉल्ड ॲज सायक्लॉनिक स्टॉर्म म्हणजे चक्रीवादळ. तर सायक्लोन आता आपण बघितलं की कशा प्रकारे निर्माण झाले. आता सायक्लॉनिक स्टॉर्म आता बघूया की त्याच्यामध्ये काय वेगळं आहे. आता बघूया. ओके. The cyclones occurring in the western part of Pacific Ocean along to the coast of Japan, China, Philippines are known area as typhoons. Okay. And नंतर these storms arises in the month between the June and October, and due to the high velocity of a wind and heavy rain, this proves to be destructive. And the cyclones, okay, तर आपण हा पहिला पार्ट बघूया. तर ते काय म्हणतात तर ते आपल्याला असं सांगतात की जे काही सायक्लोन म्हणजे जे काही वादळ आपल्याला जपान, ओके, काल आपण एक फोटो बघितलेला होता, जसं आपण बघूया पुन्हा एकदा. 2 मिनिटं. ओके. तुम्हाला हा स्क्रीन दिसत आहे का? नो सर. ओके, आता स्क्रीन दिसते ही? दिसते. ओके, गुड. हो बघा, सर दिसतीये. गुड. आता बघा, आपण काय बघू शकतो की आपल्याला इथे दिसतंय की या ठिकाणी बघा, इकडे जरा मी झूम करतो हा पण फोटो. सर थोडं झूम करा. हा हो, झूम करतो. 2 मिनिटं. झूम. अरे झूम. ओके, 2 मिनिटं. तो आपण झूम करूया, एकदा बोलू. सो या, सो आपण बघत होतो, वी आर टॉकिंग अबाउट द टायफून्स. तर टायफून्स म्हणजे काय तर टायफून्स आर द विंड्स दॅट and the typhoons are the cyclonic that occur around the west part of the Pacific Ocean. म्हणजे टायफून हे असे सायक्लोन आहेत, ते असे वादळ आहेत जे आपल्याला वेस्ट पॅसिफिक म्हणजे पश्चिम पॅसिफिक मध्ये आपल्याला दिसून येतात. तर पश्चिम पॅसिफिक मध्ये आपण बघू शकतो पॅसिफिक ओशन आपला हा, तर हा जो ओशन जो आपण म्हणतो, हा जो महासागर आपण बोलतो इथे आणि इकडे, त्याला आपण पॅसिफिक ओशन असं म्हणतो. तर पॅसिफिक ओशन मध्ये टायफून नावाचा जो वादळ आहे तो मेनली आपल्याला जपान, हा जो जपान कंट्री आहे, मग चायना आणि इतर फिलिपिन्स, तर हे जे कंट्री आहे म्हणजे बेसिकली आपण हा जो एक सर्कल दिसतो हा, त्या जागेमध्ये आपल्याला जास्तीत जास्त करून आपल्याला हा टायफून आढळून येतो. म्हणजे हा जो वादळ आढळून येतो त्याला टायफून असं म्हणतात. ठीक आहे, कळालं? तो आता आपण नेक्स्ट काय आहे ते आपण बघूया. सो आणि ते जे वादळे असतात, जे टायफून वादळे असतात, ते खूप म्हणजे खूप जास्त वेगाने वाहणारे आपल्याला वारे ते दिसतात. आणि त्यासोबत त्यांच्यामध्ये हेवी रेन्स म्हणजे खूप जास्त त्यांच्यामध्ये पाऊसही असतो, आणि प्लस
ते डिस्ट्रक्टिव्ह म्हणजेच विनाशकारी असतात. जे आपण बघू शकतो की जपानमध्ये आपण जे न्यूज बघत असतो, जपानमध्ये आपण ऐकतो की जपानमध्ये वादळ, जोराचं वादळ आलं, जेणेकरून एवढे घरं पडले. चायनामध्ये पण आपण बघतोय आणि फिलिपिन्स सारख्या सर आता डॅम फुटला ना चायनाचा. नाही, त्याच्याबद्दल आपण बोलूया नंतर. ओके, तर त्याच्याबद्दल आपण बोलूया नंतर. सो हिअर इज द थिंग की आता आपण सायक्लॉनिक जे आपण बोलतोय त्याच्या विषयावर जरा ठेवूया. सो टायफून हा जो वादळ आहे त्याच्या कारणाने ह्या जो रिजन आहे, हे जे कंट्रीज आहे त्या कंट्रीजमध्ये आपल्याला जास्तीत जास्त विनाश या वादळामुळे दिसतो. ओके, सो आता आपण बघूया the cyclones in the Caribbean Sea are known as hurricanes. सो बघा त्याच समुद्रामध्ये म्हणजे वेस्ट पॅसिफिक मध्ये येणारा जो पण वादळ आहे त्याला आपण टायफून असं म्हणतो. आता आपण बघूया की कॅरिबियन सी मध्ये जे काही वादळे येतात त्यांना हरिकेन अशा नावाने ओळखले जातात. अँड दीज आर ऑल्सो डिस्ट्रक्टिव्ह इन नेचर. अँड ड्युरिंग दिस स्टॉर्म the minimum velocity of this wind is 60 km per hour, and the cyclones are also originated in the temperature zone, but they are not powerful and hence they are not destructive. So basically ते आपल्याला सांगतात की कॅरेबियन सी मध्ये आज जे काही वादळ, जसं आपण पॅसिफिक सी मध्ये आता बघितलं पॅसिफिक ओशन मध्ये, तसं कॅरेबियन सी मध्ये आपल्याला जे काय वादळ दिसतात ते बेसिकली त्याला आपण हरिकेन अशा नावाने ओळखतो. परंतु हे हरिकेन जे वादळ आहेत ते सुद्धा विनाशकारी असतात. परंतु कधी कधी त्यांची जी डायरेक्शन आय मीन जी स्पीड आहे ती कमी असल्या कारणाने, कमी म्हणजे 7 किलोमीटर प्रति घंटाची असल्या कारणाने ते कधी ते जास्त विनाशकारी आणि जास्त पॉवरफुल नसतात. ओके, तर त्या कारणाने ते जे विनाश करतात ते सुद्धा जास्त करत नाही. तेव्हा कॅरेबियन समुद्रामध्ये निर्माण होणाऱ्या चक्रीवादळे म्हणजे हरिकेन्स होय. तर ह्या वादळे सुद्धा विनाशकारी असतात आणि विनाशकारी होतात. या वादळाच्या वेळी वाऱ्याचा वेग ताशी हा 60 किलोमीटर असतो आणि याशिवाय समशीतोष्ण कठनीबंधातही आवर्त तयार होते. म्हणजेच काय तर आपण बघू शकतो की हाय टेम्परेचर झोन म्हणजे इन द टेम्परेचर झोन बट दे आर नॉट सो पॉवरफुल. म्हणजे जिथे तापमान जास्त असतं त्या ठिकाणी आपल्याला ते असे हरिकेन्स आपल्याला आढळून येतात आणि ते जास्त विनाशकारी नसतात. ओके, सो हे आपण बघितलेलं आहे आतापर्यंत. उर्वरित भाग आपण पुढच्या सेशन मध्ये बघूया. सो बघा आता आपण जे कॅरेबियन सी बद्दल बोलत होतो ते सी बद्दल आपण थोडस एक नजर घेऊया. तर कॅरेबियन सी मध्ये बेसिकली ते कोणत्या ठिकाणी बरं ते जनरेट होतात, तर दे आर दिस एरिया वी कॉल्ड एज कॅरेबियन सी. तर सी आपण बघित होतो तर बेसिकली आपल्याला मेक्सिको वगैरे या पार्टमध्ये म्हणजे हा जो छोटासा पार्ट आहे नॉर्थ अमेरिका आणि साऊथ अमेरिकेच्या मध्ये, तर त्या पार्टला आपण कॅरेबियन सी असं म्हणतो. राईट, हा वाला जनरली हा वाला आता मी बोललो हा जो डार्क केला तो एरिया, त्या एरियाला आपण कॅरेबियन सी म्हणतो. त्या ठिकाणी ते जे वारे आहेत ते जास्त प्रमाणात म्हणजे ह्युरिकेन हे सायक्लॉन दिसतो. ह्युरिकेन हा सायक्लॉन आपल्याला त्या ठिकाणी दिसतो. वारे वाहतात नाही, ह्युरिकेन हा सायक्लॉन आपल्याला त्या ठिकाणी दिसतो. ओके, सो लेट्स गो. आता आपण नेक्स्ट करूया. तर आपण आता बघणार आहोत अँटी सायक्लॉन. सो व्हॉट इज अँटी सायक्लॉन? So under atmospheric conditions, the air pressure in the particular region increases and the pressure in the surrounding area remains low. And this situation, wind blows from the center toward the surrounding area in the circular manner. And in the northern hemisphere, this wind blows in the clockwise direction, whereas the southern hemisphere this blows in anti-clockwise direction. And during the anticyclone, the skies are clear and wind blows with the lesser velocity, and the weather is pleasant. And anticyclones generally last for few days and for a week. And such anticyclones originated in the temperature zone. तर ते बेसिकली काय म्हणतात ते आता बघा, आपण एक सिम्पली बघूया. पुन्हा एकदा या फिगर कडे जाऊया. या फिगर मध्ये आपण काय बघितलंय की या फिगर मध्ये आपण काय बघितलं, सायक्लॉन म्हणजे काय, तर सायक्लॉन म्हणजे हवा ही कशी येते बरं, तर चारही दिशेकडून एका सेंट्रल पॉइंट म्हणजेच एल कडे
वाहताना आपल्याला दिसते. तर बघा इथं सायक्लॉन मध्ये आपण जसे फोटो बघतो की सगळीकडून हवा ही एल म्हणजेच जो सेंट्रल पॉइंट आहे त्या ठिकाणी जो लो प्रेशर बेल्ट आहे तिथे वाहताना आपल्याला दिसते. परंतु अँटी सायक्लॉन मध्ये काय कंडिशन होते, अँटी सायक्लॉन काय होते, हा जो लो प्रेशर बेल्ट आहे त्याच्या जागी हाय प्रेशर बेल्ट निर्माण होतो आणि त्याच्या आजूबाजूला आपल्याला लो प्रेशर बेल्ट आपल्याला निर्माण झालेला दिसतो. तर आता मला सांगा, सेंटरला हाय प्रेशर आहे आणि बाहेर लो प्रेशर बेल्ट आहे, तर हवा कशी फ्लो होईल? हवा कशी फ्लो होईल? वेस्ट टू ईस्ट होईल का सर? नाही नाही, हवा म्हणजे सेंटर पासून लांब जाईल का सेंटर कडे येईल ते मला विचारायचं आहे. सेंटर कडे येईल सर. अरे बघ बेटा, पुन्हा एकदा ऐक मी काय म्हणतोय. तर बघ, आपण हे का बघितलं, आता आपण सायक्लॉन मध्ये म्हणजे वादळमध्ये आपण काय बघितलं, आपण वादळमध्ये हे बघितलं की मध्ये लो प्रेशर बेल्ट म्हणजे कमी दाबाचा पट्टा असतो आणि आजूबाजूला जास्त दाबाचा पट्टा. तेव्हा काय असतं, तेव्हा जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे वारे वाहत असतात, कमी दाबाच्या पट्ट्याकडे वारे वाहत असतात, बरोबर. तर त्याला आपण, आणि हे जे वारे वाहतात त्याला आपण काय म्हटलंय, सायक्लॉन असं म्हटलंय, म्हणजे वादळ असं म्हटलंय. परंतु आता मी सांगितलं पट्ट्यावर, ओके. तर परंतु जर आपण मी तुम्हाला एक कंडिशन दिली की हा जो लो प्रेशर बेल्ट आहे मधला, ह्या लो प्रेशर बेल्टच्या जागी आपण हाय प्रेशर बेल्ट घेऊया, म्हणजे मध्ये हाय प्रेशर बेल्ट आणि आजूबाजूला लो प्रेशर बेल्ट निर्माण झाले. हे जे पट्टे आता लो प्रेशर बेल्टचे दिसतात आहे ना, हा जो मधला लो प्रेशर बेल्टचा, जर समजा हा ऍक्च्युली हाय प्रेशर बेल्ट आहे आणि हा जो हाय प्रेशर बेल्टचा आपण जो पट्टा बघतोय तो लो प्रेशर बेल्ट आहे, तर हवा कशी वाहेल मला आता पुन्हा सांगा. तर सेंटरकडे येईल, सेंटर कडून बाहेर जाईल सर. हा एक्झॅक्टली, सेंटर कडून बाहेर जाईल. सेंटर कडून ते कसे जातील, बाहेर जाईल. तर हे जे बाहेर. सेंटर कडे जे आपण बोलतो बाहेर जाईल, तर यालाच काय म्हणतात, अँटी सायक्लॉन, म्हणजे सायक्लॉन. म्हणजे त्याला आपण मराठी शब्द आहे परत्यावर्त. तर परत्यावर्त आपण त्याला शब्द असं म्हणतो, म्हणजे वादळाचा बोलतात ना विरुद्ध शब्द आपण बोलू शकतो, किंवा वादळाचा दुश्मन आपण बोलू शकतो. म्हणजे एक छोट्या ह्याच्यामध्ये अपोजिट सर. ऑपोजिट, बरोबर. तर सायक्लॉन हा आपला वादळ झाला आणि त्याचा ऑपोजिट काय झाला, अँटी सायक्लॉन. तशाच प्रकारे जसं वादळ आपण ज्याला म्हणतो त्याचं ऑपोजिट काय झालं, परत्यावर्त. ओके, तर परत्यावर्त आपण बघू शकतो. तशा प्रकारे अँटी सायक्लॉन जनरेट होतं ना. अँटी सायक्लॉन आणि मेनली टेम्परेचर झोन्स मध्ये, म्हणजे जिथं तापमान वगैरे आहे त्या ठिकाणी आपल्याला ओरिजिनेटेड ते दिसतात. आणि सायक्लॉन ओरिजिनेट इन द टेम्परेचर झोन, जिथं तापमान वगैरे जास्त आहे किंवा तापमानिक झोन जिथं जास्त आपण बोलू शकतो त्या ठिकाणी आपल्याला ते दिसून येतात. सो बघा, ऑन वेदर मॅप द सेंटर ऑफ, हा बोला. सायक्लोनचे पण वेगळे प्रकार असतात ना? हा, सायक्लोनचे वेगळे ओके, चालेल. चालेल जय, तो ठीक आहे, नो प्रॉब्लेम. सो ठीक आहे, बघ सायक्लोनचे बरेच प्रकार असतात. त्याच प्रकारे आपण बघितलं ना की पहिला आपण कोणता बघितला, हरिकेन बघितला पहिला एक, आणि थायफोन. ओके, तर ते दोन आपण बघितलं. थायफोनचे हे प्रकार आहेत. प्रकारच म्हणजे काय, तर सायक्लोनचे प्रकार म्हणजे कसं, ज्या वेगवेगळ्या नावाला म्हणजे वेगवेगळ्या स्पीडला आपण वेगवेगळं नाव दिलेलं आहे. म्हणजे आता ज्या स्पीड मध्ये असेल आणि या डायरेक्शननी येत असेल, मध्ये हवा तर वेगळी असू शकत नाही, बरोबर. तर हवा ही ज्या दिशेने येत आहे किंवा ज्या स्पीडने येत आहे त्यानुसार आपण तशा सायक्लोनचे वेगवेगळे नाव असे दिलेले आहेत. त्याच्यातले आपण दोन एक्झाम्पल बघितले की हा टायफून हा जो वारा आहे किंवा हा टायफून हा जो वादळ आहे तो बेसिकली आपण बघितलं होतं की वेस्ट पॅसिफिक मध्ये, आणि जो कॅरेबियन सी मध्ये येतो त्याला आपण हरिकेन असं नाव दिलं होतं. ठीक आहे, अशा प्रकारे आपण बघतो. आणि हे अँटी सायक्लॉन मध्ये पण आपण बघतो. आणि अँटी सायक्लॉन मध्ये कसं असतं, जो आपण इथे एल म्हणून आपण सेंटर पॉइंट जो आपण सायक्लॉन मध्ये एल म्हणून आपण दर्शवला होता, तिथंच तो एच म्हणून दर्शवतात. तिथंच तो पॉइंट आपल्याला एच म्हणून दर्शवतात. तर बघा, जसं आपण बघितलं की हाय प्रेशर बेल्ट हा एच असं म्हणतात आणि लो प्रेशर बेल्ट कडे हवा जाते, तर याला काय म्हणतात, त्याला अँटी सायक्लॉन असं म्हणतात. तर त्यालाच आपण काय म्हटलो की प्रत्यावर्त. तर प्रत्यावर्त आपण त्याला म्हणतो. ओके,
सो अशा ओके प्रकार सर. ओके सो अशा प्रकारे आपण आपल्याकडे आता छोटासा पार्ट बाकी आहे. त्या छोटासा पार्ट पुढे बघू. तर ते बघितल्यानंतर आपला लेसन हा संपून जाईल. सो बघा, नेम द सायक्लॉन. Naming the cyclone. The cyclones are occurring in the different parts of the world are assigned the different names, and the list of the names are prepared of each of the ocean and its part. Name in the list are suggested by the countries in the region of that ocean. If the wind speed in the storm exceeds the 33 knots, म्हणजे 60 kilometers per hour, the cyclone is assigned a name, and the names make it easier for us to remember the particular storm. तर बेसिकली ते आपल्याला काय सांगतात ते आपल्याला हेच सांगतात आहे की जो सिद्धूचा प्रश्न होता की वेगवेगळे सायक्लोन होते असतात का, आणि त्याच्यावरती मी तुम्हाला उत्तर दिलं होतं की हवा तर वेगळी नसते, तर परंतु त्याच्या स्पीडनुसार म्हणजे त्याचा वेग किती आहे आणि तो कोणत्या दिशेने येतोय आणि तो कुठे जनरेट झाला, म्हणजे कुठे तो सायक्लॉन किंवा कुठे तो वादळ उत्पन्न झालाय, त्यानुसार त्याचे वेगवेगळे नावं असतात. ओके, त्यांनी हे सांगितलंय की जर ती आणि ते वेगवेगळे नाव कोण ठरवतं, तर पर्टिक्युलरली तिथला जो कंट्री असतो, तिथला जो देश असतो ते ठरवतं. आता बघा, भारताच्या आजूबाजूला असणारा जो वादळ त्याला आपण भारतच त्याला नाव, म्हणजे भारत त्याला नाव देऊ शकतो त्या वादळाला. तसं आपण निसर्ग वादळ असं नाव दिलेलं आहे. त्याच प्रकारे जसं चायना आणि जपानचं आपण बघितलं होतं, त्यांनी कोणतं नाव दिलं होतं, टायफून. आणि जसं आपण दक्षिण अमेरिका आणि उत्तर अमेरिकेच्या मधला जो पार्ट बघितला होता करेमेंट्री, तिथल्या वादळाच्या नावाला हरिकेन असं त्यांनी नाव दिलं होतं. तर अशा प्रकारे आपण नाव देऊ शकतो. आणि 33 नॉट्स हे लक्षात ठेवा की 33 नॉट्स म्हणजे 60 किलोमीटरच्या वरती, जर 7 किलोमीटर प्रति घंट्याच्या वरती जर त्या वादळाची स्पीड असेल तर त्याला नाव देणं निश्चित आहे, की जेणेकरून आपल्याला त्या वादळाबद्दल माहिती असेल किंवा त्या वादळाबद्दल आपण किती संकट येणार आहे किंवा काय होऊ शकतं किंवा काय वगैरे ते आपण थोडा अंदाज लावू शकतो. भले ते अनिश्चित आहे, परंतु थोडा बहुत आपण अंदाज त्याचा लावू शकतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपला हा जो धडा आहे, विंड्सचा धडा, हा कम्प्लीट झालेला आहे. राईट, कम्प्लीट झाला. याच्यात कोणाला डाऊट वगैरे असेल तर ते आपण विचारू शकता.